तिकडं जायचं असल्यासारखं एवढं काय जायचंय झालं का चालू तुमचं लगेच चालू काय जिपऱ्या सोड्यात आणि काय ती झुंपर शिवलंय हा जिपऱ्या सोडल्यात कंगवा नारसा आणि एवढंच न बघायचं का आम्ही काम करू मरायला लागलो हा लय मारायला असते तुमचे काही लेख नसत नाही काय साठ उचलू मरायला लागलो हा खडीच नाही उचलू काय आम्ही उचलाव काय मग आणि मग ही घडीतच साडी बदलायची की घडीतच चालायचं असं काय माझा नवरा घेतोय तुम्ही घेऊन टणकत नाही नवरा घेताय नवरा कुठून आणतोय तेव्हा कुठून आणतोय म्हणजे काम करतोय तेव्हा ते नवरा देतोय आम्हीच कमी उडे म्हणा लय कमवून टणाकल्या दुसरं कोण देईल दुसरं कोण देईल नुसती ही फेडायची की ती नेसायची ती नेसायची की ही फेडायची ती द्यायची पण मी म्हणते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझा नवरा घेतोय बदलीतच राहायचं कसं हा बदलीतच राहायचं काय जरा सुद्धा बघवत नाही जरा कुठं काय चांगलं घालावं साऱ्या जिपऱ्या ते सोड्या जस काय ते ह्याच्यासारखं तुमच्या पुरीच्या एवढ्याला आहे की ती लुळवत हिंडती त्याचं काय नाही दिसत आमचं बोप कटाय तरी आम्हाला नाव ठेवीता सारखं लोक नाव ठेवी देतात काय बा सुन असली कसली इतकी आगाव कशी आहे त्यांना म्हणावं मग तुमच्यातली आणून द्या एखादी आमची चांगली नाही तर इतकी कशी बोलते बा म्हणतात माघारी पुन्हा इतकी कशी बोलत इतकं नटायचं खटायचं पुन्हा इतकं माघारी बोलायचं हा तुम्हाला ती दिसतंय माझं सारखं नटलेलं दिसतंय आता नटलेलं हा काय बा एवढं जिपऱ्या नीटनाटक्या इसरून पदर घेऊन डोक्यावर नाही काय चांगलं होत पदर असं कसं वळण लावले आईने बापा माझ्या आईवर जायचं नाही तुम्हाला सांगून ठेवते एवढं काय लागल्या सांगायला बापावर आईचंच वळण असतं लेकीला होय की आईचंच असतं माझ्या आईवर जायचं नाटक चालायचं चापचप आहे का नाही काय नाचत चलते का मग उघडं करून चल उडवीतच चालायचं सारा पदर सारा रस्ता झाडीत रस्ता झाडीत उद्यापासून घेतच नाही ड्रेस घातला प्रॉब्लेम जीन्स टॉप घातला प्रॉब्लेम आता साडी घातली रोज साड्या बदलायच्या नेसायच्या ही चालायचं आपलं आता काय करे जाण 6 महिन्यात चापचप नाही वय काही नाही शिकवलं तुम्ही लय शिकवलंय तुमच्या लेकीनला वळण 4 दिवसालाच माहेरला येते त्या माहेराला बसत येऊन सारख्या नसत्याला बसत तुम्ही जातच नाही तर असं माहेराला आम्ही वर्षात नाही एकदा जातो आम्ही काय सारखं नाही पालत पडत आमच्या माहेराला तुमच्या एक दिवस झालं की तिसऱ्या दिवशी आलेली आहेच असं कसं इतकं कसं वळण लावलं असं ना काय माहिती माझ्या आई बापावर जाऊ नका बरं का आता तुम्हाला सांगायला लागले गुडीत नाहीतर मी माझ्या माहेरला जाईन निघून कशी भेटली बा सुनी इतकी आगाव कशी भेटली काय जायचं ना मग भाकरी बांधून 10 25 1 40 लावायची तोंडाला ते आरशात बघू बघू नशीब माझ्यासारखी भेटली एवढी गोड सून भेटली लागल्या सांगायला मला का काही काम करायचं नाही काय नाही नुसतं नटायचं तेवढी भांडी घासा आता भांडी घासा मी ना मोकळी तुम्हाला कशाला केलंय त्या सुना तुम्हाला कशाला केलंय सुनांनी फक्त तुमचंच बोलणं खायचं काम म्हणजे नको वाटतं नुसतं बसून कायदा नाही बाय आता असं नाही नसन की कायदा मग तुमच्या लय कायदा पहिला लगेच लागल्या डोक्यावर पदर घेऊन बसायचं नुसतं एवढं दाखवायचं माणसांना बाय आमच्या काळात काय होतं एवढं दाखवायचं आता दाखवावंच लागतंय तसं दाखवलं काळात काय असं नुसतं चालायचं वय नुसतं नटून खटून साड्या बदलून सारखं आम्ही कसं बी नाचू द्या तुम्ही तुमचं बघा म्हणून ह्या नवऱ्याला म्हणत होते करायला पाहिजे ना कचा कचा काय गरज शेतात काम करायची माझी खायचं काय म्हणजे करीन चट नवरा मी नसते करीत शेतात काम तुम्ही करा की तुम्ही काय करता घरात बसून आम्ही काम केले आता तुम्ही करा की तुम्ही करा की मग कुठं मेला गेलाय काय माहिती येत नाही बाई म्हातारडी रोजच माया माग लागत करावंच ना काम का नुसतं झोपावं तुम्ही वाहिलं करून खावा तुमचं आमचं आम्ही वाहिलं खायची असलं काय बा हे राज्य निघालंय इतकं निघालंय लईच वाईट टीव्हीने त्यांनी पार मोबाईलने पार येडे झाले मोबाईल लगे माझं तर मोबाईल दिसल्यावर लईच वाईट वाटत चालायचं आपलं मोबाईल नाही तर काय आता मोबाईल नाही तर काय असू द्या की मग काय व्हायला लागलं माझ्या मोबाईलनं कामच करायला पाहिजे व्हायला निघायसाठी काय केलंय का तुम्हाला काय तुम्ही नाही घेऊन दिला माझ्या आईने घेऊन दिलाय मोबाईल आईने घेऊन दिलाय नवऱ्याने घेऊन दिलाय माझ्या आईने दिलाय माझ्या आईने घेऊन दिलेला आहे काय बोलतात काय तुमच्यावर असते त्यावेळी पडली काय आहे कवा तर साडी सुद्धा नाही नेशिली का नसन नेशिवली अंगावरची सुद्धा माझ्या आईने घेतलेलं आहे कुठं 10 रुपये दिले की लागलेलं की म्हणाय माघारी तिकडून माहेराला जायचं यायचं माघारी दुसरं काय करायचं तुम्हाला बघवतच नाही माझ्या माहेरचं पहिल्यापासून म्हणजे व्हायला निघायचं बरं तेवढं कळतं पटकी व्हायला निघायचं निघणारच आहे मी आता कुठं गेलाय काय माहिती मेला कसा यायला व्हायला निघायसाठी कसा राहत नाही बघतेच की मी बी व्हायला नाहीतर घेऊन राहावा पोराला तुमच्या संग बघते कस काय जातोय मी बी बघते कसा राहत नाही ती व्हायला त्यासाठी नाही ना जन्म दिला मला नाही जमत असं तुमचं कुरकुर रोज ऐकून घ्यायला म्हणजे करावंच लागत करावंच लागत मी राहत असते व्हायला
हा रचिन ना बघते कस काय राहते मी राहत मग बघते हा येऊ दे मी बी त्याचीच वाट बघते आता कसा राहते वायले होय होय कोण ऐकून घ्यायला लागलंय रोज तसंच जळू दे सगळं माझा लेक तुला आहे का माहिती काय करायचं? होय की सांगावं जरा मान्यानं उठ. मायला सांगा तुमच्या आणा मी नसते आणि सांगावं, इतकी आगाव करून ठेवली कशी कोणाला? आता काय झालं गरीब गाय पोटात. नेटा खटा पाहिजे तिला होय इगारा नको कोण भांडत तिला तुमच्या आईला नीट आधी गुढीत सांगा बरं का नाहीतर बघा मग परत भांडणं लागते ना उगच पाणी देवा दिल्यासारखं साडी रानात. उघडी बसू का मग इथं दारात येऊन साडी घातली की साडीच घातली जीन्स घातली की जीन्सच घातली केसच मोकळी ठेवली मग कुठं बांधू चार केस माझी घालू दे साडी नाही घालत मग ड्रेस घालीन का ती? पदर फिदर घ्या म्हणा जरा ना. पदर फिदर म्हणजे आता इथं काय पदर घेऊन बसू विचारताना मी नुसतं मग घेतलं म्हणायचं तुला हा म्हणतेच नाही का माघारी हाला, बोलते हा. नुसती चरा चरा. माघारी बोल उठ पाणी आण मला माघार नको बोलत जाऊ तुमच्या आईला सांगा मी नसते आणत. मला व्हायला राहायचंय तुमच्या मी त्यानं वायला राहणं येतच होतंय नसते. हा कसं व्हायला केलं? राहायचं म्हणजे हा राहायचंय मला व्हायला माझे मी राहीन इकडं वायला मेहनत नाही कोण करत. सांभाळे नाही बापाला चट खाते करून हा, हातात खाते ना. आता म्हातारपणाला करून खाते काय हा म्हातारपणाला म्हणजे म्हातारपणाला चुर चुर बोलायचं लय कळतंय हा, दारात येताना बसून चुरू चुरू जास्त उठ पाणी आण पुढचं नको राहणार चवले मी नसते आणत आम्ही नाही. नुसतं तोंड खाण्यासारखी इतकं असतं का आगाऊपणा? असू द्या असू द्या मग? बघा बरं कसं म्हणते ते तोंड आणायला मी काय केलं आता आणला आई तू उठ बरं तू नको लय बडबड कर जाऊ तू बाकी खाल्लीस का ते शेरडा सोड उठ पळ बरं शारड्या सोडायचं नाही कुठं रानातलं बघायचं नाही सकाळपासून काय तू सुद्धा काय काम काम केलं नाही केलं करू तो काय केलंस तेवढे भांडी घासा म्हणलं आता कपडे धुतले ते स्वयंपाक केला तर भांडी घासणं होईना कशाला केली मी? तू काय केलंस म्हण काय केलं? सकाळपासून भांड्याशिवाय बाकीचं काहीच काम राहिलेलं नाही ती बाकीचं म्हणलं की सगळं मीच काम केलं चार भांडे मग चार भांडे घासायला येत नाहीत. तू घास की मग तुला काय होते हाताला काय घासणे लागत ती काय तुझ्या का त्यांच्या हाताला काय रगत पिती फुटती काय का? तुझ्या हाताला कुठे ते काय रगत किती तुम्ही बोलू नका माझ्या संग नाहीतर मी माहेरला निघून जाईन ना. तुला तेवढंच येतं काही झालं की माहेराला माझ्या आईला फोन करून सांगेन मला सगळा नवरा जाच करते सासू आईला सासू सांगायचं फोन करून एवढं पोका लाड लेकीचा माझी आई घेऊन जाईन पैलवान म्हणून सांभाळीन काही गरज नाही तुमच्या इथं राहायची जेवायला आण मला पण 4 दिवस नाही बाहेर सांभाळायचं. सँडविच घालीन डोक्यात उठ. नाही सांभाळ जेवायला आण मला पण जन्म दिलाय माझ्या आईने सांभाळीन मला हा. दिल्या घरी काय याल्या घरी इथं दिल्या घरी अरे बास केली मग तू पण आता तुला लय लावायची सवय लागली ती बोल मी बघ तिथं तू जा उठ शेरडा सोड वरडायला लागला शेरडा नाही ती कुठलं कळतं इथं बसून माझ्या तोंडाला लागायचं तेवढं कळत जाते बा माझी शेळा सोडते तुमचा नाही, बसा. मागा आणि माझी भांड्याची सारखी चालूच आहे भांडणं. हा काय हांड कंबांड दाची तिला तू मी भांडते काय तुमच्या आईला लय जोर येतोय घरात बसून बसून आयत खाऊ खाऊ काय जोर येतोय काय जोर येतोय म्हण लागल्या सांगायला मला तिला ती काय काम करते सकाळ उठती झाडून काढती तुला 9 वाजता तुला उठाय झोपीतून 9 वाजच्यात उठाय काय थोबाड वाकडं आमच्या करतो? आईच्या तिथं मी 10 वाजता उठत होते इथं 9 वाजता उठते नशीब तुमचं कळलं का लागले तुझ्या आईची सांगायला इथं उठत असेल 9-10 वाजता ते म्हणजे जागीरदार आहेत आम्ही जागीरदार नाही नाही. उठ मला जे तू पाणी आण ना प्यायला हा, पाणी बसलंय आणते. इथंच. बसले फोन तर नको करीत जाऊ तांब्यावर राग काढते ना आता आजकाल काय झालं तुला काय इकडे ये. मला नाही बोलायचं यातलं पाणी आणलंय प्यायला खरकाट काय मरत नाही बाई पाणी पेलं म्हणून पडीन काय नशिबी पडली घ्या प्या हाय एवढी कळशी घ्या वतून तोंडावर आईला बी नेऊन द्या तर बाप प्यालता कळशीन पाणी हा प्यालता का मग होता की नाही पाणी प्या. पिती. माझ्या आईवर जायचं नाही तुम्हाला गुढीत आईवर सांगते जायचं नाही काय झालं हसाल तुला हसत देन तेन हसाल काय जमलं आता रडाल काय खाली बस खुशाल तो कळशी आणून दिलीस ला का लय आईकडून बोलत होता बोलत होता म्हणजे काय आई मग आईला तोडून बोलो का मी हा. तू बोलशील का तुझ्या आईला तोडून मग राहा की तुमच्या आईपाशी माझं मी राहते पलीकडल्या घरात लय नको बडबड करीत जाऊ आपण राहू आईला तिच्या देखील हा. मुद्दाम म्हणलं तसं हा हा, हा आता आता गालातल्या गालात हात आता लय भारी वाटलं मला माहितीये का लय भारी वाटलं ना? म्हातारडीचं रोज ऐकत बसले मी नसते ऐकत तिचं ते काय हे घरात राहते आणि ह्या खोलीत आपण ह्या खोलीत राहू हा चालतंय हा 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 म्हणजे मी पर 12 वाजता जेवण घाली जा मला मग हा हॉटेल वरून आलो एका दिवशी काय होतंय उशीर झाला तर मला अरे जसं लग्न केलं तसं हॉटेलच खातोय काय मरत दोन वर्ष झालं. मरतान काय मारतान खाल्लं काय उलट रोजच चांगलं हॉटेल, असतं. रोजच हॉटेल रुपये नाही ठेवला तू माझ्याजवळ हा नसल ना ठेवला काय नाही ठेवला तुम्हाला भांडायचं असलं तर सोड चिठ्ठी द्या माझ्या माहेराला जाते काही झालं की तेवढंच सोड चिठ्ठी द्या ही द्या बघा मला भाकर का वाढणार जाऊ मी वाढते जावं की मग आतमध्ये हा. आता कवर मला बघतान
माझ्या सगळं भांडण करीत. भांडण तरी तुला तेवढंच काम आहे माझ्या. अगोदर एका प्रश्नाचं उत्तर द्या. संध्याकाळी राहायचंय ना बाजूला. हा बघू. हा मगच भाकर देते नाहीतर देत नाही. बाजूला राहताना हा बघू बघू. हा बघू बघू फक्त तू नको बाजूला राहू तुला सांगते पुन्हा.